गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आमच्या आहोंनी आज मला 2 सरप्राईज दिले, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सकाळी उठले, स्वतःचं आवरून झाल्यानंतर नाश्ता न करता मी डायरेक्ट जेवणच तयार केलं. तर जेवणात आज खूप मेन्यू होते. चपाती, अख्खा मसूर, बेसन पोळी, टोमॅटो चटणी आणि भात. फक्त स्वीटचीच कमी होती, बट इट्स केक. आम्ही सगळे सोबत जेवलो. तर काय होतं ते सरप्राईज मी तुम्हाला सांगते. तर मला रोज व्लॉगिंग करताना सारखं मोबाईल हातात पकडून शूट करता येत नव्हतं, म्हणून यांनी माझ्यासाठी ट्रिपॉड मागवला होता आणि तो अतिशय खूप भारी आहे आणि मला तो खूप आवडला. तर तो मी तुम्हाला दाखवते की तो कसा आहे ते. आणि सेकंड सरप्राईज म्हणजे क्यूट प्लश बनी इयर. हे यांनी खास माझ्यासाठी घेऊन आले होते. यालाच तर प्रेम म्हणतात ना, कारण की हेही न सांगता असं मनातलं ओळखणाऱ्या नवरा कोणाला नको असेल ना. आय एम सो लकी की देवाने मला यांच्यासारखा नवरा दिला. ते आणल्यापासून माझ्या मागे लागले होते की बनी इयर घालून तू व्हिडिओ तयार कर. मग काय, आहोंची फरमाईश आहे म्हणल्यावर पुरा तो कडना पडेगा ना बॉस. मस्त व्हिडिओ काढले, मस्ती केली. त्यानंतर संध्याकाळी माझं डोकं खूप जाम दुखत होतं. तर मी यांना बोलले की आज माझं डोकं खूप दुखत आहे. तर हे मला बोलले की आज मी तुझ्या डोक्याला तेल लावून देतो. मग काय, ऑलरेडी 2 सरप्राईज भेटलेच होते, त्याच्यावरती एक सरप्राईज फ्री मिळत असेल तर कोणाला नको असेल ना. मग गप्पा मारत मस्त मालिश करून घेतली. खूप छान वाटलं. आईची खूप आठवण आली खरंच, पण तसं मला हे काहीच कमी पडून देत नाही आणि मला आईची कमी भासू नये यासाठी देखील त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो. अरे हां, एक गोष्ट तर तुम्हाला सांगायची राहूनच गेली. ते म्हणजे तर उद्यापासून मी, वायफी अँड माय हबी, आम्ही दोघे हेल्थ रुटीनला स्टार्ट करणार आहोत. 13 डेजसाठी आम्ही हेल्थ रुटीनचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर त्यासाठीच मी रात्री झोपताना मस्त काळे मनुके आणि 1 बाउल चणे भिजत ठेवले होते. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगिंगमध्ये. तोपर्यंत बाय.